नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आलोय ठाणे वेस्टला पाचपाकाडी इथे असणारे सुंदरसे तुळजाभवानी मातेचे मंदिर. त्याची तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे. तिथे कसं आलो वगैरे आणि तुम्ही कसे याल त्याची माहिती देणार आहे. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप मजा येणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. बघा या साईडने आपण आलो. ठाणे स्टेशनवरून तुम्हाला ऑटो वगैरे भेटतात आणि बस पण आहे. प्लॅटफॉर्म 2 क्रमांकावरती बस भेटतात. तिथे तुम्हाला नामदेववाडीला उतरावं लागेल. हे बघा इथे रिक्षा वगैरे आहेत. हे सुंदर मंदिर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत, जे की तुळजाभवानी मंदिर आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीच्या प्रमुख मंदिराची प्रतिमा आहे. ते आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा किती सुंदर मंदिर बाहेरून बघाल तुम्ही. आतमध्ये खूपच सुंदर असे मंदिर बनवण्यात आले आहे. ते आता आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जे लोप पावत चाललेल्या प्राचीन हेमाडपंथी शैलीत आणि पाषाणाच्या काळ्या दगडाचा वापर करून अत्यंत बारकाईने या मंदिराचे कोरीव काम करण्यात आले आहे. कारण ही शैली टिकावी यासाठी इथे बघा ही दिव्य ज्योत बघू शकता तुम्ही. सुरुवातीलाच केवढी मोठी आहे. व अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळी कलाकृती केलेली आहे. कारण ते हेमाडपंथी शैलीत काळ्या दगडाच्या पाषाणात कोरलेले आहे. एक वैभव टिकून राहावे यासाठी असे मंदिर बांधण्यात आले आहे. हे बघा आता आपण मुख्य द्वारामधून प्रवेश करणार आहोत. बघा सुरुवातीलाच बघा प्रत्येक खांबावरती वेगवेगळी कलाकृती आहे. आपण दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन डिटेलमध्ये मी व्हिडिओ दाखवणार आहे. बघा इथे किती शांततेसाठी पब्लिक बघा बसले आहे. मंदिरात तुम्हाला माहिती आहे आल्यानंतर आपल्या मनाला वेगळी शांतता भेटते. बघा सुरुवातीलाच हे कासव देवतांचे दर्शन करू शकता. त्यानंतर बघा या साईडने आपण जाऊया. बघा सुंदर अशी तुम्हाला बोलून कलाकृती आहे. या मंदिरात 26 दगडस्तंभ आणि 20 गजमुखांचे आरस आहे. ते तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे. बघा थोडीफार गर्दी आहे. ठाण्यातील गणेशवाडी पाचपाकाडी येथे सुंदर तुळजाभवानी मंदिर आहे, जे की महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीपूरच्या मुख्य मंदिराची प्रतिमा म्हणजे रेप्लिका बोलू शकता तुम्ही. मिनी तुळजापूर म्हणून हे ठाण्यातील भक्तांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. तुळजापूरच्या मूल मुख्य शक्तिपीठाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला आहे. भवानी माता ही शिवछत्रपतींची कुलस्वामिनी व प्रेरणाशक्ती होती हे सर्वांना माहीत आहे. त्यासाठी इथं आपले मुंबईमध्ये दर्शन व्हावे यासाठी सुंदर अशा मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. हे बघा काला पाषाणात कसा सिंह बनवलेला आहे बघा. आणि मंदिराची चारी साईडने तुम्ही बघू शकता वेगवेगळी कलाकृती आहे. बघा कशी एखादा गडकिल्ला असतो त्या टाईपमध्ये बघा बनवलेले आहे पूर्ण लाकडी द्वार. बघा आणि सुंदर अशी तिथे मूर्ती आहे. ते तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्या टायमातच. हे बघा इथले आपण पाया पडल्यानंतर पुढे जाऊया. बघा थोडीफार गर्दी आहे, जास्त गर्दी नाही. आणि फक्त 4.5 किलोमीटर आहे ठाणे स्टेशनपासून. तुम्ही ऑटोने आणि बसने येऊ शकता. बघा इथे आता आपण दर्शन करणार आहोत. बघा सुंदर अशी इथे देवी आहेत. बघा इथे देवी आहे. त्यानंतर जे आपल्याला देवीचे दर्शन घ्यायचे आहे तुळजापूरची तुळजाभवानी माता, ती बघा सुंदर अशी मूर्ती आहे. ते तुम्हाला दाखवतो मी. बघा त्याच्या आधी या साईडला असणाऱ्या मूर्ती दाखवतो. त्यानंतर बघा तेजस्वी रूप दाखवतो तुम्हाला. हे बघा ही पण इथे दुसरी मूर्ती आहे सुंदर अशी देवीची. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मुख्य गाभारा आहे. बघा वरती गणपती देवाची मूर्ती आहे, आई तुळजाभवानी. बघा आता तुम्हाला थोड्या टायमात मी पूर्ण मूर्ती दाखवणार आहे, जी की मेन मूर्ती आहे मंदिरातील. बघा हीच आहे सुंदर अशी कुलस्वामिनी आणि प्रेरणाशक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी तुळजाभवानी माता. बघा सुंदर अशी मूर्ती, त्याचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. तुळजाभवानी मातेवर असलेल्या निस्सीम श्रद्धेमुळे 2000च्या दशकात ठाण्यातील पाचपाकाडी परिसरात एक लहान मंदिर बांधून देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. पण वाढत्या भक्तांच्या संख्येमुळे हे मंदिर अत्यंत भव्य स्वरूपात नव्याने उभारण्यात आले. 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजे मागच्याच वर्षी याचे पुन्हा नूतनीकरण करून हे सुंदर असा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळाही केला होता. हे बघा आता आपण प्रदक्षिणा मारायला जाणार आहोत. त्या मार्गी बघा तुम्हाला या अँगलनी सुंदर असे मूर्तीचे दर्शन घडवतो. बघा तुम्ही बघू शकता हे पूर्ण कसे दगडाच्या स्वरूपात मंदिर बांधण्यात आले हेमाडपंथी स्वरूपात. बघा या साईडला बघू शकता अशी सुंदर अशी कलाकृती केली आहे. आपण आता पाठच्या साईडला आलोय. बघा इथे तुम्ही जीवदान देवीला जसे दगडावरती बघा पैसे अटकवले जातात तसे बघा इथे पण बघा तुम्हाला दाखवतो. इथे पण बघा पैसे कसे चिपकवले जात आहेत. बघा इथे कॉईन आहेत. बघा हे मंदिराच्या पाठच्या साईडला आहे. बघू शकता त्याची पण कलाकृती तुम्हाला सर्व साईडने मी दाखवणार आहे. सुंदर असे मंदिर बघा या साईडने पण बघू शकता. आपण एक प्रदक्षिणा मारतोय त्यावेळी तुम्हाला दाखवतोय. या साईडने पण तुम्हाला दाखवतोय. बघा इथून बघू शकता ही सुंदर मूर्ती मूळ मंदिराप्रमाणेच अष्टभुजा महिषासुरवर्धिनी रूपात ही सुंदर मूर्ती आहे. बघा या साईडने बघू शकता तुम्ही. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो मी. या साईडने कशी दिसते मूर्ती बघा. कशी अँगलने बघा वेगळ्या अँगलने बघू शकता तुम्ही. सुंदर असे मूर्तीचे रूप आहे. बघा या साईडने कशी दिसते. तेजस्वी अशी मूर्ती आहे. तर तुम्ही मुंबईला असाल तर नक्कीच या मंदिरात दर्शन करायलाच पाहिजे.
ज्यांना तुळजापूरला जाणे शक्य नाही त्यांनी तर इकडे यायलाच पाहिजे. मंदिराची वेळ साधारणपणे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत असते. नवरात्रीच्या काळात इथे वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि नवरात्रीला तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक देवीच्या इथं गर्दी असते. तशी या मंदिरातही खूप सारी गर्दी असते. तुम्ही आता हे बघू शकता थोडीफार गर्दी होती. मधल्या दिवशी एवढी गर्दी नाही, पण तुम्ही रविवारी वगैरे याल त्यावेळेला तुम्हाला इथे नक्कीच गर्दी दिसणार. कारण हे मागच्याच वर्षी मंदिर बांधण्यात आले बघा. या स्तंभाची बघू शकता तुम्ही कशी कलाकृती आहे. या साईडने बघा प्रत्येक असं वेगवेगळे स्तंभ आहेत. म्हणजे 26 टोटल दगडी स्तंभ आहेत आणि 20 गजमुख ते तुम्हाला मी दाखवणार आहे. खालच्या साईडला गेल्यावर बघा तिथे गजमुख आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. या साईडने बघा साईडला केवढे मोठे गार्डन आहे बघा. त्यानंतर तुम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर इथे ध्यान वगैरेला बसू शकता आणि शांतता पाहिजे असेल तर या मंदिरात तुम्ही नक्कीच या. हे बघा हे पूर्ण तुम्हाला मंदिर दाखवतो. आता आपण खालच्या साईडला जाणार आहोत. त्याच्या आधी बघा पुन्हा एकदा या स्तंभाची बघा आणि या साईडने बघा कशी दीपज्योत दिसते बघा. या साईडने तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिराचा कलश वगैरे कसा आहे बघा. आता थोडं वरती व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता 5 वाजलेत त्यामुळे थोडं ब्लॅक कलर स्पॉट येत आहेत. कारण बघा सूर्यकिरण गेले आहेत. हे बघा हे साईडला तुम्हाला बोललो ना 20 जे गजमुख आहेत ते बघा. या पूर्ण दोन्ही साईडला 20 गजमुख आहेत आणि स्तंभ 26 तर तुम्हाला सांगितले. बघा एखाद्या किल्ल्यासारखे इथे बांधलेले आहे. हे तुम्ही मंदिर बघितलात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मारंबरपाड्यातील मंदिर सेम असंच सेम टू सेम बोलू शकता तुम्ही. असंच बांधण्यात आलं आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि ते जवळच आहे ठाण्याला आणि तो भिवंडीला मंदिर आहे. त्याही मंदिरात तुम्ही जा. तो मंदिर आणि मंदिर तुम्ही गेलात तर समजेल तुम्हाला डिफरंट थोडा कमीच आहे. कारण या मंदिरात जशी कलाकृती आहे तशी सेम टू सेम त्या मंदिरातही कलाकृती आहे आणि सेम मंदिर असाच किल्ल्यासारखा बांधण्यात आला आहे बघा. ही मंदिराची पाठची साईड आहे. बघू शकता या साईडला कसला व्ह्यू दिसते बघा. पूर्ण असा कलश दाखवतो तुम्हाला. या साईडला 3 गजमुख आहेत. ही पूर्ण मंदिराची पाठची साईड आहे बघा. कसला व्ह्यू दिसतोय बघा वरती. हे बघा गजमुख जवळून दाखवतो तुम्हाला. ते बघा आता त्यांचं लग्न झालंय ते पाया पडायला आलेत बघा. कसं आहे चारी साईडने पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही. आणि या मंदिरात तुम्ही आलात तर तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा. ऑलमोस्ट आपण सर्व कव्हर केलंय. तर तुम्हाला काही क्वेरी वगैरे असतील त्या कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्ही कधी येताय तेही सांगा बघा. या साईडनी बघा सुंदर असे मंदिर. आता आपण इथून निघणार आहोत बघा. बघू शकता काही क्वेरी आहेत तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि या तुळजाभवानी मातेला नक्की या. फायनल चाललोय घरी. त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि तुम्ही कधी आलाय काय ठाण्याच्या सुंदर मंदिरामध्ये तर आज आपण एक्सप्लोर केलंय ठाणे इथे असणारे तुळजाभवानीचे मंदिर जे की आहे 5 पकाडी गणेशवाडीमध्ये. तुम्हाला कसं यायचं ते पूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत नाही. त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याची माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.